तयार केलेली आहे, पारायण प्रत, प्रतिशुद्ध पारायण प्रत. याच्यामध्ये काय केलेलं आहे तर जे शुद्धीकरण जे केलेलं आहे नाथांनी, जे 400 वर्षापूर्वी शके 1576 चारणनामा संवत्सरी जे शुद्धीकरण करणार होतं ते ज्ञानेश्वरीचं, तेच शुद्धीकरण अधिकच्या नवीन सगळ्या माहिती घेऊन, नव्या पोथ्या घेऊन आपण केलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं. ज्ञानेश्वरी हा आमचे मोरे सर सांगत असं की ज्ञानेश्वरी हा मंत्रग्रंथ आहे. विनोबांचं वाक्यच आहे की मराठी भाषा उणे ज्ञानेश्वरी इज इक्वल टू 0, असं त्यांचं समीकरण होतं आयुष्यावर आणि तसे ते वागलेच. तेव्हा या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी पारायण प्रत आहे, ही पारायण प्रत पारायणासाठी वापरली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ही 600 पानाची 500 550 600 पानाची प्रत केवळ 50 रुपयामध्ये लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. का तर लोकांमध्ये त्याचा प्रचार व्हावा, गरिबांना परवडावी. आणि अगदी गरीब असतील की ज्यांना प्रतही घेणं शक्य नाही, त्यांनी सरळ सरळ काय करावं, सरळ सरळ सांगावं की आम्हाला प्रत पाहिजे पण आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही त्यांना विनामूल्य देऊ. आम्ही अलीकडे एक ज्ञानेश्वर ग्रंथालय तयार करतो, ज्या ग्रंथालयाच्या मार्फत जे संशोधक असतील, अभ्यासक असतील. आणि म्हणून लक्षात ठेवा, मग प्रवक्त्यांनी फार सुंदर शब्द हवा की उपासक आणि अभ्यासक. अभ्यासक खूप होतात, उपासक थोडे. उपासक होणं जरा अवघड असतं. म्हणून उपासक आणि अभ्यासकांसाठी आम्ही अशी सुविधा परभणीमध्ये निर्माण केलेली आहे की एक संदर्भ, ज्ञानेश्वरीचं संदर्भ ग्रंथालय, संत वाङ्मयाचं संदर्भ ग्रंथालय. ज्या ज्या अभ्यासकाला आणि उपासकाला पाहिजे असेल तो त्या ठिकाणी येऊ शकतो, त्यांना पाहिजे ते ग्रंथ घेऊ शकतात तिथून. आणि अभ्यासासाठी ही सेवा विनामूल्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी आणि आमचं गरुड दाम्पत्य आम्ही प्रयत्नशील आहोत. तेव्हा हा प्रेश मला याच्यातून मिळालेला आहे की हे संत सेवा करावी आणि संत चरणरज लागता, तुम्हाला माहिती आहे काय होतं ते. तेव्हा अशा तऱ्हेचा आपणा सर्वांना संतांचा आशीर्वाद मिळावा. बहुत बोलण्यासारखे आहे पण काही कार्यक्रमाची औचित्यपूर्ण मर्यादा असतात, त्या सांभाळल्या पाहिजेत. म्हणून पुन्हा एकदा, आता आठवलं म्हणावं वाटतं, आठवणार नाही पण आठवलं, पुन्हा एकदा शासनाचा इथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. पण शासनाला याच वेळी सांगतो की तुम्ही हा पुरस्कार देता, याच्या पाठीमागे जी उदात्त भूमिका आहे की केवळ मराठी भाषेच्या माध्यमातून फक्त तेवढीच एक महत्त्वाची आहे. आणि अभ्यासाने जरा तो थोडासा वयोवृद्ध झाला पाहिजे, हे अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे अभ्यासे प्रगट व्हावे. आजकाल लोक अभ्यास न करतात प्रगट होतात, म्हणजे प्रकाशित होतात. आणि मग त्यामुळे शासनाचीही पंचायत होते. शेवटी शासन म्हणजे काय हो, शासन म्हणजे काय असं काही नाही, तुम्ही आम्ही म्हणजे शासन. मग त्यांच्यापर्यंत जे जातं ते मला हे का समजलं, मला हा पुरस्कार देखील माहीत नव्हता मित्र, खरं सांगतो मी, मला माहिती नव्हतं. कारण या भागात, या प्रांतात जायचंच नाही, प्रवेशच करायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण अचानक हे जेव्हा समजलं तेव्हा, आणि जो जाहीर झाल्यानंतर तुम्हाला अनेकांची पत्रं आलीत की पुरस्कार देताना ही जी पथ्य आहे ती पथ्य शासनाने पाळली, शासनाचं अभिनंदन करणार. म्हटलं बा शासनाचं अभिनंदनपत्र माझ्याकडे पाठवू नका, आमचे संजय भाऊ आहेत, त्या संबंधित त्यांचे काही अधिकारी असतील त्यांच्याकडे, आमचे घोरपटे साहेब आहेत त्यांच्याकडे पाठवा. म्हटलं का, त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे महाराष्ट्र शासन एक चांगली भूमिका, उदात्त भूमिका घेऊन लोकांसमोर येते आहे, लोकांसाठी कार्य करते आहेत. कारण शासनाचाही प्रचार होणं आवश्यक असतं. एक संजय भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही कामं चांगले करता याला अर्थ नाही, चांगली कामं करता याचा प्रचार झाल्याशिवाय अर्थ नाही, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे तुमचा म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता आहे हो आजकाल, गैरसमज. आणि पुन्हा आम्ही मोकळे असतो, मी तसं बोललोच नाही, नाही तसं मी करणार नाही. मी का बोललो, कसं बोललो, केव्हा बोललो, हे सगळी आठवण ठेवून याद रखे, असं तसं नाही आहे. तेव्हा चांगलं काम करता आहात हे प्राचार्य रामदास डांगेचं प्रमाणपत्र आहे. मला पुरस्कार मिळाला म्हणून मी देत नाही, पुरस्कार मिळाल्यानंतर देणारा मी प्राचार्य नाही. पण हा विनोदाचा भाग थोडासा घ्या, हा याच्यात घेऊ नका आलेखनामध्ये. पण हे एवढ्यासाठी आहे की चांगल्या कामाचा प्रचार या व्यासपीठावर झाला पाहिजे. मी महाराष्ट्र शासनाचं यासाठी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सांगतो, मला मिळाला याचाच आनंदच आहे. पण आम्ही खरं सांगू का, आमचा आनंदाचा प्रांत निराळा आहे. आनंदाची डोही आनंद तरंग हे काय ते झालं.
पण शासनाच्या या माध्यमातून उपलब्धी काय शासनाला, हाही विचार गंभीरपणे मी करत असतो आणि करावा, कोणी करावा. आपण जे ऐकतात तेव्हा शासन अशा तऱ्हेचं काम करते आहे या दृष्टीने मला वाटतं. खरोखर सांगू का, उल्हासदादा पवार या बाबतीत अधिक चांगलं बोलू शकतात, आम्ही बोललेलं आहे अनेकदा. तेव्हा पुन्हा एकदा शासनाचं मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक या पुरस्काराची नोंद घेतो आणि हा पुरस्कार मी आमच्या विदर्भवासी यांच्या साक्षीने स्वीकारलेला आहे असं जाहीर करण्यामध्ये, आनंदाने जाहीर करण्यामध्ये मी या ठिकाणी उपस्थितांना या ठिकाणी उपस्थित साक्षीने सांगत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिओम हरिओम हरिओम. धन्यवाद डांगे सर. आपलं भाषण हे नेहमीच ऐकण्यासारखं असतं. मला आठवतं आहे मूर्तिजापूर इथे आत्ताच गेल्या वर्षी जे 49वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याच्या अध्यक्षपदावरून देखील आपण जे विचार मांडले होते ते अतिशय मूलगामी विचार प्रवर्तक असे होते. आजही आपल्या या सगळ्या मनोगतामुळे अनेकांना एक नवी दृष्टी आणि नवीन विचार करण्याची क्षमता मिळाली असेल असं वाटतं. आज या कार्यक्रमामध्ये आपण ज्या अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आहात असं आपण म्हणू, त्या अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे आवर्जून उपस्थित आहेत. सुरेखाताईंना मी विनंती करतो त्यांनी या समारंभामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना वंदन करते. ज्यांनी आम्हाला जिणं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, त्या सावित्रीबाई फुलेंच्या विचारांनासुद्धा वंदन करते. खरं तर हा अतिशय मौलिक असा सोहळा. मला असं वाटतं व्यासपीठावर बोलत असताना खरं ती माझी एवढ्या मोठ्या व्यासंगासमोर खरं ती माझी पात्रता नाही, पण तरीसुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये या व्यासपीठावर हा सत्कार सोहळा होतो आहे आणि म्हणून संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या वतीने पुन्हा जोरदार एकदा टाळ्या वाजवून आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूया. खरं या ठिकाणी जो उल्लेख झाला, अतिशय सुंदर असा सोहळा, पांडुरंगाची मूर्ती, ज्ञानोबा आणि तुकाराम, प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या असे संत गुलाबराव महाराज, खरं तर यांचा उल्लेख या ठिकाणी झाला. या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सांस्कृतिक मंत्री आणि आमच्या विदर्भामधलेच मंत्री आदरणीय संजयजी देवताळे, माझी एकदा मुलाखत झाली आणि तेव्हा तोंड भरून जेव्हा माझं ज्याने कौतुक केलं ते आमचे पितृतुल्य, कारण माझे काका आमदार असताना ते त्यांचे सहकारी होते आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या आदरणीय उल्हास काका पवार, खऱ्या अर्थानं ज्यांचा इथे सत्कार होतो आहे ते अमरावतीचे रहिवासी आहे. विनोबाजीशी ज्यांचा संबंध आला ते माझं माहेर आहे आणि बालपणी त्यांच्यासुद्धा आशीर्वादाने त्यांच्या सहवासामध्ये मला राहण्याचा योग आला आणि म्हणून हा सुगंध असा योगायोग आदरणीय पितृतुल्य प्राचार्य डांगे काका आणि आदरणीय मातृतुल्य आमच्या डांगे काकू यांचंसुद्धा मनापासून मी माझ्या जिल्हा परिषदेच्या आणि जिल्ह्याच्या वतीने मनापासून स्वागत करते. व्यासपीठावर अतिशय तोलामोलाची सगळी मंडळी, प्रशासनामधली सगळे अधिकारी वर्ग, उपस्थित अतिशय तोलामोलाची आणि आदरणीय अशी सर्व व्यक्तिमत्व, वारकरी पंथाला मानणारी आपण सगळी मंडळी, आपलं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते. आणि खऱ्या अर्थाने इथे बोलत असताना खरं उल्हास काका यांचं आम्हाला, आदरणीय उल्हास काकांचं आम्हाला ऐकायचं आहे आणि त्या अनुषंगाने मंत्री महोदयांचंसुद्धा भाषण ऐकायचं आहे, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. परंतु हा राष्ट्रसंतांचा जिल्हा आहे, हा गाडगे महाराजांचा जिल्हा आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या विठ्ठलाशी नातं असणारं हे रुक्मिणीचं माहेर आहे. आणि खऱ्या अर्थाने सांस्कृतिक विभागाने घेतलेला हा, औचित्य साधून घेतलेला हा कार्यक्रम अतिशय परिपूर्ण असा कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. एका चांगल्या व्यासपीठावर
आणि चांगल्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि खऱ्या अर्थाने विठ्ठलीचं आणि रुक्मिणीचं हे नातं पुन्हा एकदा ह्या अमरावतीच्या मातीमध्ये आपण हा सत्कार सोहळा घेतला. खरं तर डांगे काका मला असं वाटते इथले रहिवासी, भालशी या गावचे रहिवासी, आणि विदर्भ महाविद्यालयामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं असं सुंदर असं नातं. खरं तर आम्ही मनापासनं आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप अभिनंदनासाठी तरी काही मी एवढी मोठी नाही, पण आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे का हा कार्यक्रम आणि यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. खरं तर या कार्यक्रमाला पत्रकार बंधू आणि सर्वच मंडळी अमरावतीच्या ठिकाणी उपस्थित आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की सांस्कृतिक वारसा कायम ठेवत असताना खऱ्या अर्थाने ही अभंगवाणी जो वारसा आमच्या हातामध्ये मिळाला, या अभंगवाणीमध्ये याचा अर्थ आम्ही असाच काढू जी कधीही भंग न पावणारी, सहज सामान्य माणसाला पेलणारी आणि त्याला एक विचाराची दिशा देणारी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा विचार आमच्या सगळ्यांमध्ये तेवत ठेवणारी आणि पिढ्यानपिढ्या आम्हाला वारसा देणारी अशी अभंगवाणी. खरं तर या ठिकाणी बोलत असताना तुकाराम महाराज म्हणायचे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. खरं ज्या तुकोबारायांनी आमच्या हातामध्ये अभंगवाणी दिली, जो वारसा आमच्या हातामध्ये दिला, ती संस्कृती टिकवत ठेवत असतानाच तरुण पिढीला याचं मार्गदर्शन असणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही सगळीच वारकऱ्यांची मुलं आहोत, कारण माझे सासरे सतत मंदिरामध्ये विणा वाजवायचे आणि पहाटेच्या पालखीमध्ये सगळ्या रांगोळ्याकडून आम्हा सगळ्यांना सामील व्हावं लागायचं. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर अशा सोहळ्यामध्ये आम्हा सगळ्यांना सहभागी होता आलं. पुनश्च आपल्या सगळ्यांचं या अमरावतीकराच्या आणि माझ्या सगळ्या जिल्हा परिषदच्या वतीने मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करते. मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुरेखाताई. आज या कार्यक्रमाला माननीय उल्हासदादा पवार यांना आपण आवर्जून आमंत्रित केलं आहे. खरं तर महाराष्ट्रातले काही सांस्कृतिक सोहळे कार्यक्रम असे असतात जिथे उल्हासदादांची उपस्थिती अनिवार्य ठरते, कारण रसिकाग्रणी असा मी त्यांचा नेहमी उल्लेख करतो. अतिशय आस्वादकाच्या भूमिकेतनं सर्व कलांचा आनंद घेणारे, पंढरपूरच्या विठोबाच्या भक्ती परंपरेपासून नारायणगावच्या विठाबाईच्या लावणी परंपरेपर्यंत सारख्याच अधिकारानं बोलू शकणारे असे महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवक्ते म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आपल्या टाळ्यांच्या कडकडाटात उल्हासदादा पवार. आजचे आपले सत्कारमूर्ती, ज्यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार संजयजी देवतळे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला, ते आपल्या सर्वांचे आदरणीय आणि गेल्या 40 वर्षांपासून ज्यांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा असा परिचय, संपर्क, चर्चा अशा अनेक वेळा घडलेल्या आहेत, ते मला अतिशय श्रद्धास्थानी असलेले डॉक्टर प्राचार्य रामदासजी डांगे, त्यांच्या पत्नी डांगे काकू, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखाताई, सांस्कृतिक खात्याचे संचालक माननीय घोरपडे, आणि ज्यांचं या कार्यक्रमाच्या नंतर संतवाणीचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत नाटकातले आपल्या सर्वांना असलेली माहिती पंडित रामदासजी कामत आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांच्या संतवाणीचा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि आता या ठिकाणी व्यासपीठावर देखील खूप नामवंत मंडळी बसलेली आहेत. सुप्रसिद्ध कवी डॉक्टर विठ्ठल वाघ, ज्यांचं नुकतंच प्राचार्य डांगे यांच्यावर उत्तम अनेकांनी लिहिलं आहे, त्यांचाही लेख आजच्या दैनिकात आलेला आहे. आणि खूप मंडळी या ठिकाणी बसलीत, त्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करणं शक्य नाही वेळेच्या अभावी. आणि प्राचार्य डांगे सरांनी आपलं मनोगत या पुरस्काराच्या निमित्तानं, मनोगत म्हणण्यापेक्षा कृतज्ञता आणि ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ, भावार्थ, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं आहे, किंबहुना
संत शिरोमणी ज्ञानेश्वरांना नेमकं काय अभिप्रेत आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना काय अभिप्रेत आहे, याचं अतिशय उत्तम असं विवेचन, विश्लेषण, निवेदन कृतज्ञतेच्या माध्यमातून एका अत्यंत चिकीचिक अशा अभ्यासकांना आपल्यापुढं मांडलेलं आहे आणि खूप छान मांडलं आहे. आणि त्यांनी आणखी बोलत राहावं असं वाटत होतं कितीही वेळ झाला तरी. आणि म्हणून ते ऐकल्यानंतर आता फारसं काही बोलावं असं मला या ठिकाणी वाटत नाही. परंतु एक नक्की की राज्य शासनाच्या वतीनं हा पुरस्कार देण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख आषाढी वारीच्या पूजेकरता पंढरपूरला गेलेले होते. आणि पंढरपूरला अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, खरं म्हणजे आजही सर्व मंडळी या ठिकाणी येणार होती. परंतु आपल्याला ठाऊक आहे की कार्तिकी एकादशीनंतर आता आळंदीची वारी आहे आणि आळंदीच्या वारी इंद्रायणीच्या काठावर असंख्य कीर्तनकारांचे, प्रवचनकारांचे, अभ्यासकांचे आणि भक्तांचे फड दिंड्या सगळ्या उतरलेल्या आहेत. फड हा शब्द म्हणजे फड दोन अर्थाने वापरतात, कीर्तनकारांचा फड आणि तमाशाचा आहे फड. म्हणजे तेव्हा आत्ताच सांगितलं की डांगे सर बोलताना आपल्याला सांगत होते की एका शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ जसे लावाल तसे लोक लावतात. आत्ताच त्यांनी आपल्या पुढं सांगितलेले आहे. अशा लक्षावधी वारकरी आता ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या सानिध्यामध्ये इंद्रायणीच्या काठावर जमलेले आहेत आणि त्यामुळं अनेकांना या ठिकाणी येता आलं नाही. आता काकड्याचा समाप्ती आपल्याकडे नुकतीच झालेली आहे, त्रिपुरी पौर्णिमा झालेली आहे आणि आता ही एकादशी 29 तारखेला आणि येणाऱ्यानंतर त्रयोदशीला संजीवन समाधीचा सोहळा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा हा समारंभ या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की माननीय विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री म्हणून महापूजेला गेले आणि 8 वर्षापूर्वी तिथल्या वारकऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी एक विनंती केली, सूचना केली की राज्य शासनाच्या वतीनं हा जो भागवत संप्रदाय, हा जो वारकरी संप्रदाय आहे, वैश्विक अद्वैत ज्ञानभक्तीचा संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारा आणि ज्ञानभक्तीचा डांगोरा पेटणारा असा हा जो भागवत संप्रदाय आहे, वैश्विक मानवता ज्यांनी शिकवलेली आहे, या तत्त्वज्ञानाचं कुठंतरी राज्य शासनाच्या वतीनं आपण काहीतरी करावं. आणि म्हणून हा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार हा सुरू करण्याचा निर्णय माननीय विलासराव देशमुख आणि सांस्कृतिक खातं यांच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी घेतला आणि आता गेली 6 वर्ष हा पुरस्कार दिला जातो आहे आणि त्यांची यादी आपल्यापुढे या ठिकाणी वाचलेली आहे. पहिला पुरस्कार सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर अचिम ढेरे यांना मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात दिला गेला. असं ठरलं होतं की हा पंढरपूरला करावा, मुंबईला करावा, पण नंतर मग सर्वांनी मिळून ठरवलं की एकाच ठिकाणी हा सारखा पुरस्कार देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विविध भागाच्यामध्ये जाऊन, विविध जिल्ह्यांच्यामध्ये जाऊन या समारंभाचं आयोजन करावं आणि जेणेकरून या पुरस्काराच्या माध्यमातून शासन काय करू इच्छितं हे लोकांच्या पुढं जावं. आता डांगे सरांनी सांगितलं, खरंच आहे की तुम्ही चांगलं काम करता, परंतु जोपर्यंत हे चांगलं आहे लोकांच्यापर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही. आणि म्हणून सर्वदूर या ठिकाणी असा कार्यक्रम व्हावा, त्यातला एक भाग म्हणून आज अमरावतीला हा या ठिकाणी समारंभ होतो आहे. प्राचार्य डांगे सरांचं जे तशा अर्थानं अमरावती जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यामध्ये आणि वारकरी संप्रदायाच्याच घरामध्ये जन्म झाला आणि लहानपणापासून त्यांना बाळकडू या संपूर्ण संस्काराचं त्यांना मिळालं. आणि म्हणून शालेय शिक्षण असेल किंवा अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाच्या माध्यमातून झालेलं त्यांचं शिक्षण असेल, हे करत असताना अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीमुळं आणि जिज्ञासूपणामुळं आणि या संप्रदायाचा संस्कार त्यांच्या जीवनावर आणि आईवडिलांचा, आजोबांचा आणि त्यांच्या गुरूंचा घडलेला असल्यामुळं या संत वाङ्मयाकडं लहानपणापासून त्यांची पाहण्याची दृष्टी कशी होती हे त्यांनी आत्ताच आपल्यापुढं अतिशय उत्तम असं निवेदन, नम्र निवेदन त्यांनी आपल्यापुढं केलेलं आहे. हे सगळं करत असताना विनोबांच्यापासून मामासाहेब दांडेकरांच्यापर्यंत, पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्यापर्यंत आणि त्यामध्ये अनेक विद्वानांच्या सानिध्यामध्ये ते आले, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. केवढे भाग्यवान, ज्ञानेश्वरांचा म्हणजे विनोबांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. मी चुकून ज्ञानेश्वरांचा सहवास म्हणत होतो, पण खऱ्या अर्थानं एका अर्थानं चिकित्सक अभ्यासामुळं ज्ञानेश्वरांचाही सहवास त्यांना लाभला आहे असं म्हटलं तर काही ते वाहूक होणार नाही. खरं केवढ्या पोथ्या त्यांनी, म्हणजे खरं मला आश्चर्यच वाटतं. या विदर्भ महाविद्यालयातून शिकत असताना आणि मॅट्रिकनंतर त्यावेळच्या BA आणि MA ह्या दोन्ही वेळा ते नागपूर विद्यापीठात, त्यावेळच्या नागपूर विद्यापीठामध्ये पहिल्या वर्गात पहिल्या आणि त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. आणि तेव्हापासून 1958 साली विद्यार्थी असल्यापासूनच त्यांना एका जाणकारांनी त्यांचं बोलणं ऐकलं आणि ज्ञानेश्वरीच्या काही भागावर, काही ओव्यांच्यावर ते बोलत असताना त्यांनी दाद दिली आणि यांच्यामधलं
हे सर्वस्वत्व त्यांनी ओळखलं, हे त्यांनी आत्ताच आपल्यापुढं सांगितलेलं आहे. आणि म्हणून विनोबांचा सहवास लाभणं आणि विनोबांच्या मुखातून आचार्य आणि प्राचार्य या शब्दांचं विवेचन तुम्हाला ऐकायला मिळणं आणि खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांचं खरं म्हणजे विनोबा हे ज्ञानेश्वरांचे भक्तच खरं. मला आठवतं की माननीय बाळासाहेब भारदे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे पूर्वीचे अध्यक्ष, उत्तम प्रवचनकार, कीर्तनकार, त्यांची 3-3, 4-4 दिवस व्याख्यानं व्हायची. व्याख्यान कशावर? ज्ञानोबा ते विनोबा ह्या 2 शब्दावरच व्याख्यान व्हायचं. 3-3, 4-4 दिवस व्याख्यानं व्हायची आणि तुडुंब गर्दी असायची आणि त्याला मी उपस्थित असायचो. ते भाग्य मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विनोबांचा सहवास त्यांना त्या ठिकाणी लाभला. आणि विनोबा खरोखरच त्यांनी म्हटल्याप्रमाणे विक्षिप्त आणि अतिशय मिश्किल असे विनोद करणारे संत होते. डांगे सर, मला एकदा असा अनुभव आला, वसंतदादा पाटलांच्या बरोबर, स्वर्गीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आणि भाऊसाहेब वर्तक त्यावेळी कृषी मंत्री होते आणि त्यांच्याबरोबर मला विनोबांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. आणि मग आमची दादांनी ओळख करून दिली. भाऊसाहेब वर्तक म्हणाले कृषी मंत्री. विनोबांनी लगेच पाठीवर लिहिलं, शेती कधी केली का म्हणाले कृषी मंत्री. असं फार मोठं मार्मिक असायचं त्यांना. आणि मग दादा माझ्याकडं बोट करून माझं नाव सांगितलं, उल्हास पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष. आता मला वाटलं की मला काय विचारतात, पण सुदैवानं मला त्यांनी आशीर्वाद दिला, काही विचारलं नाही, काय करता का म्हणून विचारलं नाही. सांगायचा मुद्दा की 2 शब्दामध्ये, एका शब्दामध्ये केवढा मोठा आशय सांगावा हे विनोबांचं त्यावेळी मला ऐकायला मिळालं. मला दादांचं अजूनही आठवतं की आम्ही व्यसनमुक्ती करता एवढे काम करतो, दारूबंदीचा